नमस्कार. लाईव्ह जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात परिवर्तन आघाडीने देखील आपले उमेदवार उतरवले आहेत. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून धनंजय गावडे यांना नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या प्रचारार्थ बच्चू कडू यांनी विरार येथे सभा घेतली होती. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जाती धर्माच्या नावावर निवडणूक लढवणे हे नामर्दाचे लक्षण असल्याची टीका बच्चू कडू यांनी केली. विरारच्या सभेत बोलताना बच्चू कडू यांनी वसई विरार येथील स्थानिक आमदारावर तसेच सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, देशाच्या आर्थिक राजधानीच्या बाजूला असलेल्या या भागात अद्याप पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, हे दुर्दैव आहे. नालासोपारा विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार क्षितिज ठाकूर गटासाठी इतर उमेदवार मॅनेज केले गेले आहेत. हे एक्कादुक्की आहेत. त्यांनी प्रहार उमेदवार धनंजय गावडे याला खरी लढत देणारा उमेदवार म्हणले आहे, असे बच्चू कडू म्हणाले. बच्चू कडू यांनी भाजपावर टीका केली असून ते म्हणाले, धर्म हा निवडणुकीचा मुद्दा असू शकत नाही. केंद्र आणि राज्यात असताना धर्म जातीवर राजकारण करणे योग्य नाही. येथे जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांना बटेंगे तो कटेंगे असे म्हणणे योग्य नाही. जनता आता जागरूक झाली आहे. धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण आहे. भाजपने आपल्या कामावर निवडणुका लढवाव्यात, अशी टीका कडू यांनी यावेळी केली. निवडणूक आयोग हा लोकशाहीचा आत्मा आहे, परंतु सध्या तो पक्षपातीपणा करत आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीच्या घटनेवरून हे स्पष्ट होते. पुढे ते म्हणाले, गरिबांना रेशन दुकानातून स्वस्त कांदा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. सरकार महागाई वाढवून मिळालेली रक्कम परत देत आहे, असे म्हणत त्यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर देखील टीका केली. पाहुयात काही क्षण. इथे जाधवच आभार मागतो. एक शेअरला डब्बल शेअर त्यांनी आमच्यासोबत जोडला आणि एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं. उपस्थित सर्व मंचकावर एवढ्या सगळ्यांचं नाव मी घेणार. मंचापेक्षा आपण अधिक महत्वाचे आहे आणि तुमच्यासाठी हा लढा आहे. खरं तर निवडणूक पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एका बोटात एवढी मोठी ताकद दिली, त्याला पूर्ण बोटे लावायची गरज नाही. मांगरातलं जोर बोटात आणलं पाहिजे आणि बोट दाबताना आम्ही पाहिजे बटन दाबताना ते दिमाखातून लावलं पाहिजे, टाकलं पाहिजे. दिमाग लावून बटन दाबली पाहिजे. ज्या विचारानं छत्रपती शिवरायांना हा महाराष्ट्र घडवला, मोगलांचं सैनिक 50 लाखाचं होतं, कुतुबशाह 20 लाखावर होता, आदिलशाही 15 लाखाचे फौज घेऊन 100 मीटरवर होता आणि निजामशाही पण आगार होती. 14 वर्षामध्ये तयार झालेला शिवबा जिजामाताच्या शिकवणीत वाढला. प्रचंड अंदाधुंदी होती. जात धर्म सोडून सगळ्या धर्माला कापलं जात होतं आणि मग अशा सगळ्या अंधारात प्रचंड वादळात दिवा टिकणार कशा अशा प्रकारच्या सगळ्या विवेचना असताना 7 मावळे एकत्र येतात आणि करोडो भोसच्या विरोधात एक किल्ला जिंकायचा असं ठरवलं. ही कल्पना करणं सुद्धा थरकाप आणणारी होती. बरेच जिजामाता आणि शहाजीराजांचे मित्र असं सांगतात त्यावेळेसचे, तर तुम्ही असा हात जरी किल्ल्याला लावला तर 100 मीटर असणारी फौज हत्ती घोड्यासहित तुमच्यावर तुटून पडत, बेचिराग करून टाकत, काहीच दिसणार नाही, लपाले सुद्धा जागा भेटणार नाही. अशा वेळी जिजामाता अशी म्हणते, अरे लाख शिवाजी गेले तरी 72 रयत जिवंत राहिली पाहिजे. पहिला किल्ला
लढाई ही हिंदू मुस्लिम नव्हती, अन्याय आणि न्यायाच्या विरोधातली होती. मित्र, आम्ही पाहतोय हिंमत आणि प्रामाणिकपणा जर असला तर देशातली कुठलीही शक्ती थांबू शकत नाही. हे त्या ठाकूराला सांगून द्या. जो काही असेल त्याला सांगून द्या का प्रामाणिकपणा आणि हिंमत ही माणसाला आम्ही पाहतो हत्तीचं बळ देतं, आणि त्या हत्तीचं बळ निर्माण करण्याची ताकद म्हणजे ही निवडणूक आहे. हे निमित्त आहे. हार जीत हा विषय नंतरचा आहे, पण आम्ही लढतो कसे हे पुऱ्या दुनियाला दाखवून द्यायचं आहे की आम्ही लढतोय आणि कशा पद्धतीने लढतो. मित्र, आम्ही लढणं फार महत्वाचं आहे. ते कसं लढतो ते फार महत्वाचं आहे. कोणता झेंडा घेऊन लढताय, कोणत्या रंगाचा झेंडा घेऊन लढताय हे महत्वाचं नाही, कोणता विचार घेऊन लढताय हे फार महत्वाचं. ते हिरवा असू दे, भगवा असू दे, निळा असू दे का पिवळा असू दे, झेंडा कोणाच्यासाठी हाती धरू, कोणासाठी धरू आणि त्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ हा फार महत्वाचा विषय. हल्ली राजकारणामध्ये धर्म आणि जातीशिवाय राहिलं तरी काय? जे नामर्दाची अवलाद असतं ना ते जात आणि धर्म आणि भाषेचं समीकरण मांडतं. प्रहार भाषा आणि धर्म आणि जातच्या फळ्यात जाऊन सेवा आणि सेवेचं खऱ्या अर्थाने समीकरण मांडत असतो. उभ्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही उभं राहतोय तेव्हा एका विचार घेऊन आम्ही उभं राहतोय. बच्चूकडू ज्या भागातून आला तो मला बाप एका दाण्याचे 100 दाणे करणारी अवलाद आहे, आणि असंख्य लोकांना आम्ही पाहतोय खूप खरं तर बुजवणारी शेतकऱ्याच्या अवलादीतून आम्ही आलो आहे. त्याच्या एका आम्ही पाहतोय भूमिकेतून इथला प्रत्येक माणूस जगवण्याचं काम करतोय. शेतकरी आमचा जेव्हा एक दाना ज्या भूमीत टाकतो तेव्हा जमिनीतल्या किडे माकोडे जगत असतं. थोडस वरती आलं तर पुन्हा आम्ही पाहतोय फुलपाखरासहित सगळेजण त्याचा आनंद घेत असतात. त्याला जेव्हा पाहतो त्या पिकाला जेव्हा दाणे लागतं, एका दाण्याचे 100 दाण्याची सुरुवात होतं, तेव्हा पक्षी गिक्षी ते जगत असतात. आणि जेव्हा हातात येतं तेव्हा पुन्हा माणसं जगतोय. आणि हातातून जेव्हा ते पिठा आम्ही पाहतो चक्कीत जातं, त्याचं जेव्हा आम्ही पाहतोय पीठ होतं तेव्हा तरी माणसं जगत असतं. माणसं जगवण्याचा धर्म आहे. माणसं जगणं महत्वाचे आहे. त्यासाठी जे जे काय करता येईल ते ते करावं. महात्मा फुलेनं सांगितलं होतं, शेतकरी आसूट नावाचं पुस्तक लिहिलं, त्यामध्ये असं म्हटलंय का कलम कसं के बच कर रहो, कलम कसं. मी त्या वडीवर 2-3 तास विचार केला. म्हटलं कलम लिहिण्यावाला कसे होते. कसंही तर आम्ही सुरा मारणारे लोक असतात. एक सुरा घ्यायचं, बोकड कापायचं, त्याला आपण कसंही म्हणतो. पण नंतर अर्थ समजला जेव्हा ह्या सगळ्या सरकारकडे पाहत गेलो तेव्हा एक कसं लिहिलं. आम्ही पाहतोय का सरकार आणि केंद्र आणि राज्य सरकार जेव्हा धोरणं बदलवतं आणि त्या धोरणात जेव्हा आमचं मातीमोल आम्ही पाहतो सुंदर जीवन मातीमोल करतं. एक धोरण आहे. साधा आम्ही पाहिजे का अनधिकृत बांधकाम असेल किंवा आम्ही पाहिजे आम्हाला घर भेटण्याची व्यवस्था असेल, त्या व्यवस्थेवर एखादं जर धोरण चुकीचं केलं तर लाखो घर बर्बाद होऊ शकतं. आता आम्ही पाहिजे का तेल आयात केलं आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मारून टाकला. कांदा निर्यात बंदी केली आणि कांदा निर्यात विकवणारा शेतकरी मारला. लिहिलं काय केंद्र सरकारने? कॅबिनेट मध्ये 2 मिनिटाचा निर्णय झाला आणि 3 शब्द लिहिले, कांद्याच्या निर्यात बंदी. एवढ्या याच्यात कांदा उत्पादक शेतकरी ठार झाला. कसे जेवढा मारत नाही ना त्याच्यापेक्षा सरकार मारतं. आणि म्हणून कलम कसाई वाला होता है, कलम लिखने वाला भी कभी कभी कसं लिखता है. आणि मग मित्र, आपण हे सगळं करत असताना तुम्ही जे काही इतके लोक आहे, भरपूर लोक आहे, मला वाटलं काय 50-60 लोक येईल, पण धनंजय भाऊ तुम्ही एवढे लोक जमा केले. हितेश नाही, तुम्हाला मानाचा मुद्रा अर्पण करतो. जे जे काय असतं ते भाजी व्हा, तानाजी व्हा. आला टाइम तर भगतसिंग डोक्यात घ्या, राजगुरू डोक्यात घ्या.
24व्या वर्षी भगतसिंग आम्ही पाहिलं हसत हसत फासावर जात. आम्हाला फासावर जायची गरज नाही, फक्त खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. तेवढं जर तुम्ही केलं तर निवडणूक हाती आल्याशिवाय राहणार नाही. मुंबई ही देशाची आम्ही पाहिजे का आर्थिक राजधानी असणाऱ्या जवळ असणाऱ्या वसई शहरामध्ये अजूनही पिण्याचं पाणी भेटत नसेल. ठाकूर तर तुमची ठाकूरकी बंद करायला आम्ही आलोय, लक्षात घ्या. तुम्ही सामान्य माणसावर जेवढी दादागिरी करा, बच्चू कडू नेता और अधिकारी को थोड़ा डरता है. अरे आम्ही सीएमच्या आणि पीएमच्या गावात सुद्धा जाऊन तिथं झेंडा रोवणारा बच्चू कडू आहे. तुम्ही सामान्य माणसावर दादागिरी करा, आम्ही तुमच्यावर दादागिरी करू सांगतो. सामान्य माणसाला त्रास देण्यासाठी काही पण आणि कुठे पण 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. देशातल्या सगळ्यात जास्त गुन्हे दाखल असणारा एकमेव आमदार म्हणजे त्याचं नाव बच्चू आहे. गर्वाने याच्यासाठी सांगतोय का एकही गुन्हा स्वतःसाठी नाही, आमच्या दिव्यांग बांधवांसाठी, शेतकऱ्यांसाठी एकही गुन्हा स्वतःसाठी. जेव्हा आमचा सामाजिक न्याय मंत्री राम मुगे जिया धरून काढत होता, आम्ही घरात घुसलो आणि 4 दिवस मुक्कामी होतो. हे आमचे नायिका आमच्या रामदास कोताय 4 दिवस मंत्री घराच्या बाहेर आणि मंत्र्याच्या घरी. आणि मुख्यमंत्र्याचा फोन आला म्हणे मी 2 दिवसाला येतो. म्हटलं आता 1 तासाला जर आले नाही तर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार. सामान्य माणसाचा आवाज विधानसभेमध्ये आम्ही कधी कमी पडू दिला नाही. जेव्हा जेव्हा सामान्य माणसाच्या विरोधात सरकार उभं राहिलं तेव्हा एकटा होता, पण आम्ही पाहतोय सौ को भारी था बच्चू कडू. विधानसभेमध्ये जेव्हा आम्ही उभं राहतो तेव्हा चिरफाड करण्याचं काम करतो. तुमचे 3 आमदार आहेत आणि एकही आम्ही पाहतो 3ही आमदारांनी एकही गोष्ट त्या विधानसभेत साधी मांडली जरी असेल ना तर आम्ही काही हरवायला तयार आहोत. मित्रांनो, सामान्य माणसाच्या प्रतीच्या भावना याच्या फार महत्वाच्या आहेत. श्रीकृष्णाने म्हटलं होतं का सेवा धर्म भाव से भी बड़ा होता है सेवा भाव. अगर समाज के बीच में अगर सेवा नहीं है तो फिर कोई अर्थ नहीं है धर्म से. माँ और बेटे के बीच अगर सेवा नहीं तो वो रिश्ता भी टिक नहीं सकता. सेवा बहुत महत्वपूर्ण होता है. और मतदान और विधायक के बीच में अगर सेवा नहीं है तो वह राजनीति में कोई फायदा नहीं है. श्री कृष्णाने जे सांगितलं धर्मभावापेक्षा सेवाभाव महत्वाचा आहे. पैगंबरने सांगितलं, मोहम्मद पैगंबरजीने सांगितलं कि पड़ोसी अगर भूखा है तो 10 नमाज पढ़ने से कुछ फायदा नहीं होगा. पहले पड़ोसी ने जो घाला त्याचा भूक ही अशी भूमी आहे. तुकाराम म्हणतात जे का रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव त्यासी जाणावा. म्हणून आमचा नेता दिल्ली मुंबईत नाही तर आमचा नेता इथं बसलेला आहे. याला आम्ही नेता समजतोय. तुम्ही म्हणाल तेव्हा उतरू, तुम्ही म्हणाल तेव्हा बसू. कोणता नेता आम्हाला थांबू शकत नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून ही लढाई या निवडणुकीच्या माध्यमातून जोरदार लढायची आहे. धनंजय नावाचा एक चांगला सेनापती आम्हाला भेटला आहे, सच्चा कार्यकर्ता भेटला आहे. त्याच्या जोडीला आम्ही पाहिजे हितेश आहे, त्याचे मित्र आहे. क्रांती भाऊ सगळ्या काही 2000-3000 लोक मिळून केले नाही. बाबासाहेब व्यक्ती उभे राहिले, क्रांती तयार झाली. महात्मा ज्योतिबा उभे राहिले, आम्ही पाहिजे सावित्री उभी झाली. तेव्हा आम्ही पाहिजे महिलांच्या हाती पेन आणि कागद गेला, हे एकानंच केलं. जिजामाता आणि छत्रपतीने उभं राहिलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. एक किल्ला घेताना आम्ही पाहतोय दानोदार झाले असले तरी 350 किल्ले आम्ही पाहतोय 30 वर्षात बांधणी केले. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून घाबरून राजकीय झाले नाही. आणि आपल्याकडून अपेक्षा त्याच आहे. कधी मोठी सभा घेताना आली तरी तुमच्यावर आमचा विश्वास आहे.
तुम्ही आम्ही पाहतोय एक सौको भारी आहे. तुमच्या माध्यमातून जो जो तयार होईल ना भाऊ, तो या मातीचं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. आमच्या सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. मित्र, ही लढाई लढताना आता मला सांगितलं धनंजयनं का एका ट्रॅक्टरसाठी एका सोसायटीला पाण्यासाठी 70-80 लाख द्यावं लागतं. ते ग्लोबल सोसायटी असते का अनेक 50% शहराचे पाणी आपण टँकरमध्ये देतो. इथं ऐकूनच हैराण करतो. म्हटलं आदिवासी भागात, गडचिरोली त्या भागात म्हटलं असतं तर मान्य केलं असतं. पण देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या 100 किलोमीटरच्या आत असणाऱ्या वसई विरारला जर आणि टँकरनं पाणी द्यायची वेळ असेल तर हे मात्र गंभीर आहे. आणि धनंजय भाऊंना अतिशय चांगला तोडगा काढला आहे. आम्ही ह्या सगळ्या यातलं खास करून ग्लोबल जे सोसायटी आहे त्याला 3 महिन्याच्या पाणी देऊन नाही भेटलं तर ठाकूरच्या माध्यमातून ठाकूरच्या हॉटेलला किंवा इस्टेटला जे पाणी जाते ते कनेक्शन तोडल्याशिवाय राहणार. आम्हाला पाणी नाही तर तुझं नाव पाणी नाही. म्हणजे आम्ही टँकरनं घ्यायचं, तू तळाला होताच. आणि अशी परिस्थिती असेल तर जशाच तसं आहे. ते काय म्हणतात, जिथं दुखणं आहे तिथंच मलम लावलं पाहिजे. डायरेक्ट तिथंच औषध देणं मला गरजेचं आहे. साधा IT हब इथे करता आलं असतं ते केलं नाही. SRच्या माध्यमातून प्रत्येकाला एक घर कसं देता येईल, काय दुर्दैव आहे देशामध्ये. मुद्दे संपले देशातले, समस्या संपल्या आणि धर्मजातीच्या राजकारणात तुम्ही सामान्य माणूस पुरा चीरचार करून टाकलेला आहे. अहो, आपण पाहतो त्या मुंबईची 6000 एकर जमीन फक्त 3 माणसाजवळ आहे. 6000 एकर जमीन एकट्या गोदरेजनं 3000 एकर जमीन आणून दिली. स्वातंत्र्याच्या पूर्वी इंग्रजांना बक्षीस म्हणून ज्यांना दिली चापलुसीच्या बदल्यात, आम्ही इकडे शहीद झालो आणि चापलुसी करणाऱ्या देशात अजूनही इंग्रजांना दिलेली जमीन त्यांच्या ताब्यात ठेवतं. तेव्हा हे सगळे पक्ष सगळे आडूपाडू जाते कुठं? मी सांगतोय, आम्ही जे येणार आहोत ते 10 आमदार घेऊन येणार आहोत. 10 आमदाराची ताकद वसई इथे उभे राहू. आम्ही अंमली पदार्थाचे सुसाट, सगळ्यात जास्त अंमली पदार्थ आणि त्याच्यात नशेत असणारा तरुण जर कुठे भेटत असत तर तो ठाकूरांच्या राज्यात भेटत. तुम्हाला मत मागताना लाज नाही वाटत का? काम याच्यापैकी काही जर करत नसल तर आम्ही पाहतोय नशामुक्त तरुणांची फौज सुद्धा आम्हाला उभी करावं लागेल. जी फक्त निवडणुकीसाठी आम्ही पाहतो, वापरून आम्ही पाहतो स्वतःचं भलं करण्याचं काम करत असणार, तर या सगळ्याच्या विरोधात आपल्याला उभं राहावं लागेल. मित्र, सांगण्याजोगतं भरपूर आहे, समस्या भरपूर आहे, पण आम्ही सांगतोय आम्ही जिंकणार तर नक्कीच आहोत. मला तुमच्या चेहऱ्यावर लक्ष देऊन आलं. तुम्ही जबरदस्तीने आलेले नाही आहे, तुम्ही फोन करूनही आलेले नाही आहे. म्हणजे कधी कधी उमेदवारासाठी जनता येतं, म्हणजे उमेदवारासाठी आपण पाहतोय का जबरदस्तीचा सौदा असते, 10 लागते घडी उभा राहिलं, अशा पद्धतीने असतं. पण तुम्हीच उमेदवाराला उभं केलं हे तुमच्या चेहऱ्यावर. हा पहिला विजय तर आपण मानलाच काय, हा पहिला विजय आमचा. जेव्हा जनता उभी करतं, महासारखा माणूस माझा पुऱ्या बाप खानदानी कुणी राजकारणात उभा नाही, कधीच नाही, काम करत राहिले. आणि असे 200-300 आम्ही कार्यकर्ते उभे राहतो. एक जण आम्हाला पाठिंबा मागायला जातं, माझ्यातला अतिशय खेडूत माणूस, अतिशय नासमजदार, म्हणजे राजकारणाचं काही लेनदेन नसणारा एक कार्यकर्ता. तो सर म्हटलं, बच्चू हो, आपल्याला पाठिंबा मागायला येतो. बच्चू आपणच उभं राहतो. आमच्या डोक्यात आपण उभं राहू शकतो, आपण तर काम नाही केलंय. हे जे पाठिंबा मागायला आले त्याच्यापेक्षा आपलं काम तर डबल आहे. मग आपण का उभं राहू नये? राहिलो आम्ही उभं. आणि अर्ज भरायला तर पैसेच नव्हते. वापस आलो, बातमी झाली, पेपरवर बातम्या छापल्या.
चांगल्या बातम्या कमी छापलं, वापस आला हे बातमी केली आणि बातमी केली तर काय झाली, एक असा बगर पैशाला वापस केला अर्ज भरला, लोकांनी माहीत झालं आणि लोकांना दुसऱ्या दिवशी राम लावले 45,000 रुपये जमा झाले. इथून 20 वर्ष आले. तिसऱ्या दिवशी अर्ज भरायला गेलो तेव्हा 5,000 लोक सोबत होते. मित्र काम बोललं पाहिजे, कर भला तो होगा आपला और कर बुरा तो होगा बुरा. आता काही लोकांची पायरी भरली असेल, नावात धनंजय पण धन नाहीये, पण सामान्य माणसात मन असणारा माणूस प्रचंड आघात झाल्यानंतर सुद्धा न डगमगणारा माणूस, 1 इंच सुद्धा मागे सरकला नाही. आणि म्हणून आम्ही पाहतोय, नाही आम्हाला तानाजी होता आलं तर तानाजीचा मावळा आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याच ताकदीनं दर 2 महिन्यांना आम्ही येऊ, मजबूत राहू. हितेश असे प्रचंड काम हितेशनं सुरू केलं. मला भीती वाटायची, हा जेव्हा भेटला तेव्हा 10-15 जणच होते. तू वसई एवढ्या मोठ्या सगळ्या शहरात तू 10-15 जण काय करशील, मला विश्वासच वाटायचा नाही. 2 वर्षाचा मी लक्षच दिलं नाही. पण त्याच्या पाऊल पुन्हा जे पडत होत्या, ज्या पद्धतीने तो समोर येत होता, तेव्हा मला थोडस डोक्यात येत होतं, कारण हे काम का दिसतंय, कामाचं दिसतं. काम वाढवलं कसा, ज्याच्याजवळ पैसा आहे तो दान करतं ना, ते फार महत्वाचं नाही. पण पैसा नसताना दान करणारी माणसं डोक्यात राहतं. आणि मग अशा एका कार्यकर्त्याला ताकद नसून ताकद निर्माण करणं, मजबूती करणं सामान्य माणसाबरोबरची आस्था असते. आणि त्या हितेशच्या माध्यमातून आता खरं तर मला वाटतंय ही निवडणूक फार सोपी जाईल आणि अतिशय चांगल्या मजबूतीनं आपण ही लढू. आणि आम्ही पाहिजे का एक पायाभरणी करणार आहोत मजबूतीनं, पूर्ण विश्वास आहे. कसं होतं की 25 वर्ष फक्त चेहऱ्यावर होते, चेहऱ्यावरचे त्याच्या मनातून आलेले बोल आणि फक्त तोंडातले बोल आम्हाला समजतं. एवढी चांगली जोडी आहे जय की. आणि ही लढाई निश्चितच तुम्हाला जय भेटू दिल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या प्रकारचं आवाज सामान्य माणसाचा होईल. आम्ही 1 लाख लोकांचे शस्त्रक्रिया केल्या, 350 गुन्हे दाखल झाले, 115 वेळा रक्तदान केलं. सामान्य माणसासाठी आम्ही कधी थांबलोच नाही. जात पात धर्माच्या बाहेर जाऊन लढणं फार कठीण असतं. हक्कासाठी लढतो म्हटलं तर माणसं नाही सापडत, पण जाती धर्मासाठी लढतो तर माणसाची काही कमी नाही पडत, कारण त्या जातीतली लोक भेटतात. आज मजुराची काय अवस्था, बिल्डिंग मारणारा, मोठे मोठे टावर उभे करणाऱ्या मजुराला मजुरी किती भेटत आणि पैसे लावणारा बिल्डर किती कमावतो, हा आर्थिक वाद आहे. ही विषमता आहे देशामध्ये. साधी शाळा चांगली असावी. 75व्या वर्षामध्ये तुम्ही रात्रभर विचार करा. मी बोलतो ते खरं आहे का खोटं आहे ते खऱ्या अर्थानं अभ्यासपूर्ण मांडा. 75व्या वर्षामध्ये आम्ही पाहतोय काँग्रेस गेली, भाजपा आली, भाजप गेली, काँग्रेस आली. काय भेटलं सामान्य माणसाला? त्यानं स्वतः उभा केला नसता तर आज काय मरमर मला लागली असती. एकाएकीकडे प्रचंड पायपं अंदाजोक्ती सुरू आहे. काम न करणारे माणसं, कष्ट न करणारे माणसं प्रचंड श्रीमंतीकडे जात आहे. कष्ट करणारे माणसं मात्र मरत आहे. 75व्या वर्षामध्ये चांगली शासकीय शाळा निवडू शकली. आम्हाला प्रचंड पैसे मोजावे लागतो शिक्षण घेण्यासाठी. अरे शिक्षण तर सेवा होती, तो सालेनं धंदा करून ठेवला. ही लढाई जाती धर्माच्या पलीकडे जे आम्ही पाहिजे, ज्यांनी शिक्षणाचा धंदा केला, आमच्या आरोग्याचा धंदा केला, त्याला खऱ्या अर्थानं वार करणार आहे प्रहार, त्याच्यावर वार करणार हा विचार आहे. अरे सेवेतून तुम्ही धंद्याकडे नेलं. सावित्रीबाई फुलेनं हा सेवा सुरू केली, त्या सेवेचा ह्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना धंदा करून ठेवला. आजही गरिबाचं शिक्षण वेगळं, श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं.
आमच्या नेत्यांचे पोरं आता जर्मन शिकायला जातात आणि आमच्या पोराला शिक्षक भेटत नाही, साधी खोली पण चांगली भेटत नाही. एकत्र तर याच्यासाठी व्हायला पाहिजे. तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं तर एका बेडवर दोघं पेशंट असतो. काय महाराष्ट्राची अवस्था. कोरोना आला आणि पायरीवर आमच्या बापाने मरताना आम्ही पाहिलं, कारण बेड शिल्लक नव्हता, डॉक्टर नव्हता आणि आम्ही मुंग्याच बोलतोय. इथे गरज काय, गरज काय आमची. एका गावात जर 10 मंदिर झाले असं पुन्हा 11 माणूस असेल तर ती गरज थोडी आहे त्याची. एका गावात जर 10 मस्जिदी असत पुन्हा 12 कोणी उभी करत असत तर ही गरज देशाची नाही आहे. मित्र, जेव्हा आम्ही अतिशय गोरगरीब लोकांमध्ये जातो फिरतो तेव्हा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत, साधं शिक्षण चांगलं नाही भेटावं, पैशाशिवाय चांगलं शिक्षण भेटत नाही. ही जर 75व्या वर्षामध्ये व्यवस्था राहत असेल तर तुम्ही आम्हाला धर्म कोणता सांगता? रंगाचा धर्म सांगता का? हा धर्म आहे तुमचा? याला अर्थ याचा धर्म तुम्हाला तुमच्या मतलबाचा धर्म तुम्ही सांगताय. खरा धर्म आम्ही पाहतोय तो लोकांपर्यंत न्यायचा आहे. आज अवस्था अतिशय वाईट आहे. 3.5 लाख शेतकरी असावं लागतो. कमवून काहीच भेटत नाही. जो दुसऱ्याची भूक बुजवतो त्याला तर कित्येक उदाहरण आहे. स्वतःच सरंत रचलं, स्वतःच लाकडं लावले, त्याच्यावर जाऊन स्वतःच पेटून घेतलं. एवढी वाईट अवस्था या देशामध्ये आहे. शहरातल्या लोकांना शेतकऱ्याचा आवाज म्हणून बनावं आणि शेतकऱ्यांनी मात्र आमच्या कामगारासाठी उभं राहावयाची व्यवस्था निर्माण केली पाहिजे. तुम्ही आम्ही एकत्र होऊन या अन्यायाच्या विरोधात लढता आलं पाहिजे. ज्यांच्या मंडळात जोर नाही ते दहाडा तुम्हाला जात आणि धर्म सांगा. हिंदी आणि मराठी भाषिक असा वाद निर्माण करत. मित्र, खरा वाद आमच्यापासून, खऱ्या वादापासून दूर नेण्याचा प्रयत्न होईल. घरकुल साधच 75व्या वर्षामध्ये बर्गर घराचे लोक किती राहतील? तुमच्या मुंबई वसई विरारमध्ये 6 ते 7 लाख लोक अजूनही प्लॅटफॉर्मवर झोपतात. ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, याच्यासाठी एकही आवाज ना दिल्लीत हुकूमत ना विधानसभेत. बच्चू कडू जर हा आवाज आम्ही पाहतो बनला नसता तर या देशात दिव्यांग राहते का हेच माहीत पडलं नसतं. आम्ही जी लढाई लढलो, ज्याला 2 पाय नाही त्याच्यासाठी, ज्याला 2 डोळे नाही त्याच्यासाठी, ज्याला ऐकायला येत नाही, ज्याला बोलता येत नाही, त्याचे मतं तिथे आम्ही कधी पाहिलं नाही. सगळेच कामं राजकारणासाठी नाही तर आशीर्वादासाठी करावं लागत असतं, ते महत्वाचं. आशीर्वाद घेता आले पाहिजे. राजकारणात जाऊन पाप केल्यापेक्षा आम्ही पुण्य कमावण्याचं काम करू. आणि हा पापाचा जो पुतळा उभा केला ना तो आम्ही पाहतो उठून फेकल्याशिवाय राहणार नाही आमच्या गावात. आणि हे सगळं सत्य आणि चांगलं करण्यासाठी महिन्यातून 2दा बच्चू कडू इथंच जनता दरबार घेऊ, इथंच उभं राहू. सगळे ताकद इथं आम्ही खर्च घालू. तुमच्या ताकदीची गरज आहे, आशीर्वादाची गरज आहे. जे जे काय असेल त्यांनी एकत्र होऊ. मी पाहतो पहिली निवडणूक मी हारलो आणि 8 दिवस कार्यकर्ता घरी गेला, रडत होता. कुठच्या कुठं 200 किलोमीटर पायी चालले गेले. इतका संताप होता, इतकं दुःख होतं. आम्ही शोधून एकाला आणलं आणि एवढ्या ताकदीनं कामाला लागलोय, प्रचंड ताकदीने. आज पुऱ्या महाराष्ट्रात गवसणी घालतोय. महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांचा आवाज होता. मित्र, काम आणि कामाशिवाय दुसरं काही माहित नसलं पाहिजे. पैसा कमवले तर कुठलाही धंदा, कुठल्याही माध्यमातून पैसा कमवता येतो, पण आशीर्वाद घ्यायला प्रचंड मेहनत, प्रचंड प्रामाणिकपणा पाहिजे असते. तो आम्हाला मिळवता आला आणि म्हणून आपण पाहतोय का या माध्यमातून एक चांगल्या कार्यकर्त्याची फौज इथे तयार झाली. मला अतिशय आनंद आहे. एका गावात राहणाऱ्या माणसासाठी तुमच्यासारख्यातले शुद्ध आणि शहरातले लोक आमचा आवाज जेव्हा घेईल तेव्हा सगळ्यांचा आवाज मोठा झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची अपेक्षा करतो. योगायोगानं बॅट चिन्ह आहे. ही सचिन तेंडुलकरची बॅट नाही, हे शेतकऱ्याची आहे, मजुराची आहे, ही सामान्य माणसाची आहे.
या अन्यायाच्या विरोधात पुन्हा लढा हा फक्त चंडूस माराचा नाही आहे, जे जे आडवे येईल त्यालाही ठोकाचा आहे. आणि योगायोगाला 5वा नंबर आहे आणि मलाही 5वाच नंबर आहे. आम्ही ठरवलं नो बॉलवर चौका मारायचा आहे, म्हणजे आऊट पण होणार नाही आणि रन पण काढू. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आमचं पाटील सगळ्यांचं मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि रात्रीची वेळ मला देता आली नाही त्याबद्दल माफी मागतो. येत्या काळात निश्चितच, कारण तुम्ही दिवसात कमी वेळात एवढे लोक जमा केले आणि मी जर तुमच्या म्हटल्या वेळेवर आलं असतं तर त्याचं अधिक तुफान आलं असतं, पण ते येता आलं नाही कारण बऱ्याच लोकांना वेळ आमचा ऍडजस्ट होत नव्हता. म्हणून धनंजयजी आपण पहिलेच न घबरणाऱ्यापैकी आहे, म्हणून आपण सर्वांनी अतिशय मन लावून स्वतःला कमी न समजता आखरी ते आम्ही पाहतो 5 हॉर्सपावरची मोटर लावून फिरत असेल किंवा ते मोठ्या गाड्याने फिरत असेल, पण त्याच्यात मन नसेल. मित्र लक्षात घ्या का मोगल नेहमी का हलत होते, कारण ते पैशासाठी काम करत होते. छत्रपतीचे सैनिक मात्र रयतेसाठी काम करत होते. हा फरक असतो आणि तो फरक निवडणुकीत दिसल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो आणि ते 2 शब्द संपवतो.